नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. जरांगे पाटलांना आता आरेला कारेच करणार अशा पद्धतीने आता महायुती सज्ज झाली आहे का, ह्याच्यावर आज विश्लेषण करायचं. कारण आतापर्यंतची जरांगे पाटलांची आंदोलनं, त्यांना मिळालेलं यश, मराठ्यांच्यासाठी त्यांचा लढा, पण विखे पाटलांनी अगदी संयमानं घेतलेली भूमिका आणि त्यांनी काढलेले GR, हे सगळं आपण पाहतोय. म्हणजे मराठ्यांना मदत करायच्या दृष्टिकोनातनं कशी पावलं उचलली हे ते सांगतायत. आधीच्या काळात, काँग्रेसच्या काळात कशी मदत झाली नाही हेही सांगतायत. पण आता ह्या विषयाला सगळ्या कलाटणी बसलेले बावनकुळेंच्या बद्दल जरांगे पाटलांनी जे आरे जारे बोलणं, त्यांच्या एकंदर वैयक्तिक निंदा नालस्ती करणं, हे काही सुसंस्कृत महाराष्ट्रात शोभणारं नाही. हे आता महायुतीमध्ये सगळेजणच बोलत आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये मराठा नेते आहेत, OBC नेते आहेत, सगळेच आहेत. हे संस्कृतीला शोभणारं नसल्यामुळं जरांगे पाटलांना आता आरेला कार्य केल्याशिवाय गप्प बसायचं नाही, अशा पद्धतीचं आता ठरलेलं दिसतंय. आणि त्याची प्रचिती आली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री स्पष्ट बोललेत. आधी बोलत नव्हते, जरांगे पाटलांच्यावर ते शांत होते. आणि जसे निर्णय होतील तसे करा. ते मुंबईचं सुद्धा जे आंदोलन झालं त्याच्यानंतर सुद्धा विखे पाटलांना मध्यस्थी करायला लावली, GR काढले, देवाभाऊंनी मदत करायची ती केली, ठीक आहे. आणि जरांगे सुद्धा समाधानी होते. त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुकही केलं, विखे पाटलांचं कौतुक केलं. म्हणजे त्यांचं आता उलट एकत्र आले असंच वाटत होतं सगळ्यांना. महाराष्ट्रात बघत होतो आपण, चांगलं आहे ना, कुठेतरी महाराष्ट्रात शांतता नांदावी ही इच्छा. परंतु हे आता मात्र त्या 4 दाखल्यांच्या मुळे जे झालं. परंतु देवेंद्र फडणवीसांनी, म्हणजे देवाभाऊंनी, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की बावनकुळेंनी जी भूमिका घेतली ती बरोबर आहे. चौकशीचे आदेश, कोणही खात्याचा कुठलाही मंत्री असला तरी चौकशीला कागद आलं की त्याच्यावर चौकशी करा. तो काय निर्णय आहे का? अंतिम आदेश आहे? बावनकुळेंनी सुद्धा स्पष्ट केले की नाही, तसं मी केलेलं नाही, कुठलीही प्रमाणपत्र रद्द केलेली नाहीत. प्रमाणपत्र रद्द म्हणून त्याला आरे जारे बोलणं जरांगे पाटलांना हे शोभत नाही, असं आता महायुतीतनं बोललं जात आहे. त्याचा आम्ही कुठेतरी समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिकेत काही दिसतात. मंत्री सुद्धा नाराज दिसत आहेत सगळे. अशा वेळेला आता जरांगे पाटलांनी सुद्धा थोडं संयमानं घेतलं तरच हे शांत होण्याची शक्यता आहे. अन्यथा हे विकोपाला सुद्धा जाऊ शकतं. पण देवेंद्र फडणवीस हे मात्र स्पष्ट बोललेत, घटनाबाह्य कुठलीही गोष्ट होणार नाही म्हणजे नाही. आणि शासन म्हणून विरोधक असतील, सत्ताधारी असतील, आमदार असतील, जनता असेल, सगळ्यांचं ऐकून घेणं हे आमचं काम आहे, हे देवाभाऊंनी स्पष्ट केले. आणि बावनकुळेंचं बरोबरच आहे, ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. कारण बावनकुळे कधी कुणाशी अर्वाच्य बोलत नाहीत, कुणाला शिवीगाळी करत नाहीत, येईल त्याचं काम करत असतात. महसूल खातं त्याने आघाडीवर आणलेलं आहे. महसूल खात्याची कामं अतिशय उत्तम आहेत, अतिशय चांगले GR निघालेले आहेत. सामान्य जनतेला मदत होईल अशा भूमिकेतनं बावनकुळेंचं काम चाललेलं आपण पाहतोय. म्हणजे बावनकुळेंचं चूक असेल तर चूकच म्हणणार आम्ही. परंतु आता जो विषय, देवेंद्र फडणवीसांनी जी भूमिका घेतली, आजपर्यंत जे बोलत नव्हते ते आता बोलायला लागल्यामुळं, आणि महायुतीतले नेते सुद्धा आता आक्रमक व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे हे प्रकरण आता जरांगे प्रकरण, बावनकुळे प्रकरण हे थांबतंय का आणि विकोपाला जातं हे बघण्यासारखं असेल. पण आता महायुतीतले नेते सुद्धा, मग त्याच्यामध्ये सर्वच नेते आहेत, हे सगळे सज्ज झालेत. आणि जरांगे पाटलांना धडा शिकवणं म्हणजे त्यांना आता इथनं पुढं आरेला कार्यच करायचं या भूमिकेत दिसत आहेत. बघूया काय काय होतंय. परंतु शक्यतो हे शांततेत मिटावं, मराठ्यांना न्याय मिळावा, अशीच भूमिका सगळ्यांची असावी. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.